नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला मध्य प्रदेशमधलं ओरछा या प्रेक्षणीय स्थळाबद्दल काही माहिती देणार आहे. इथे तुम्हाला येण्यासाठी आधी झाशीला यावं लागेल आणि झाशीवरनं अर्ध्या तासाची रिक्षा करून तुम्ही ओरछामध्ये येऊ शकता. ओरछामध्ये सनसेट नावाचं हॉटेल आहे, अतिशय उत्तम, जिथे आम्ही उतरलो होतो. ते अतिशय रास्त भावामध्ये असल्याकारणाने आणि तिथून संपूर्ण या प्रेक्षणीय स्थळांचा गॅलरीतून छान व्ह्यू दिसतो. त्यामुळे ते हॉटेल आम्ही पसंत केलं आणि 1400 रुपयामध्ये AC हॉटेल विथ 3 ऑक्युपन्सी बेड असं आम्हाला ते उपलब्ध झालं. त्यामुळे तुम्ही त्या हॉटेल सनसेटलाच या असं मी तुम्हाला रिकमेंड करेन. सुरुवातीला मी तिथे काही काढलेले फोटोग्राफ्स ॲज अ स्लाईड शो म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल आणि एक गॅलरीतून त्या एरियाचा मी शॉर्ट 6 मिनटाचा व्हिडिओ काढलेला आहे. त्यातसुद्धा मी तुम्हाला माहिती देत आहे. ते सर्व तुम्हाला उपयोगी पडेल. तेव्हा तुम्ही निश्चिंत होऊन हा व्हिडिओ पाहून ओरछाला जाऊ शकता आणि व्यवस्थित तुम्ही तिथे तुमचं पर्यटन करू शकाल. धन्यवाद. वेलकम टू ओरछा मित्रांनो. ओरछामध्ये तुम्ही याल तेव्हा ह्या एरियाला साधारण 2 दिवस तुम्ही द्या. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तो किल्ला पाहू शकाल. इथे रात्रीला सगळ्या वास्तूंना छानपैकी रोषणाई केलेली असते. ते आम्ही पाहिली नाही. तिथे सुंदर बेतवा नदी आहे, ते आम्ही पाहिली नाही, कारण आम्ही हे सगळं एका दिवसात उरकलं होतं. या छत्राच्या बाजूला जी नदी आहे ती अतिशय सुरेख असा तो सीन आहे. तिथे तुम्ही त्याचा आनंद घ्या तिकडे जाऊन आणि ॲटलिस्ट तुम्ही 2 रात्र तिथे वास्तव्य करा. म्हणजे तुम्हाला छानपैकी व्यवस्थित तो एरिया चाळून बघता येईल आणि अगदी पायी पायी तुम्ही करू शकाल. एक 4-5 किलोमीटरमध्येच हा सगळं पूर्ण एरिया विस्तारलेला आहे. त्यामुळे आम्ही एक 400 रुपयाची रिक्षा करून अख्खा दिवस त्या रिक्षावाल्याने आम्हाला हे सगळी प्रेक्षणीय स्थळं फिरवून दाखवली. त्यामुळे तुम्ही त्याचासुद्धा अवलंब करू शकता. एक दिवस चालून करा, एक दिवस रिक्षाने करा आणि तुम्ही याचा पुरेपूर आनंद घ्यावा असं मला वाटतं. आम्ही थोडं आटोपशीर कार्यक्रम केल्यामुळे रात्रीचे जे रोषणाई आहे आणि नदीचा जो किनारा पाहायचा होता छत्र्यांसहित, तो पाहता आला नाही. आणि ऑगस्ट महिन्यामध्येच तिकडे जा असं मी तुम्हाला हायली रिकमेंड करतो. सुप्रभात. हा व्हिडिओ मी माझ्या हॉटेलमधनं कमीत कमी 1-1.5 किलोमीटरवरनं, म्हणजे ओरछा किल्ल्यापासून 1-1.5 किलोमीटर आणि चतुर्भुज मंदिरापासून एक अर्धा किलोमीटरवरनं बनवत आहे. हे समोर दिसतं ते चतुर्भुज मंदिर, जे पांढऱ्या रंगामध्ये आहे ते राजा राम मंदिर. हा त्याच्या एक्झॅक्टली बॅक साईडला जे दिसतं आहे तो ओरछा किल्ला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे. लोक ह्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येण्यासाठी प्रिफर करतात. पण माझ्या माहितीनुसार मी आज ऑगस्ट महिन्यामध्ये आलो
1 ऑगस्टला. आणि जे मी इथे अनुभव घेतो आहे तो इतका सुंदर आहे की तुम्ही हे जे दिसतं आहे ते माता लक्ष्मी मंदिर, हे सर्व ठिकाणं इतक्या जवळ आहेत की तुम्ही ही सगळी पायी पायी एका दिवसात पाहू शकता आणि याचा आनंद घेऊ शकाल. लोक तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येण्यासाठी सांगतात, कारण तिथे तेव्हा सीझन असतो थंडीचा. पण आज देखील इथे 20-21 डिग्री हे क्लायमेट आहे सकाळचं आणि अतिशय सुंदर अशी फ्रेश हवा आहे. हे समोर खजुराचं झाड हलताना तुम्हाला दिसतं, त्यामुळे झुळझुळ हवा आहे. आणि पावसाळा सीझन असल्यामुळे हवेमध्ये कोणत्याही प्रकारची धुळीकण नाही आहे. त्यामुळे खूप सुंदर असा अनुभव येतो आपल्याला. चतुर्भुज मंदिरामध्ये ह्या कळसापर्यंत जाण्यासाठी काही चोर दरवाजे बनवलेले आहेत. त्या चोर दरवाजाने तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, परंतु तिथे जाण्यासाठी तरुण रक्तानेच डेअरिंग करावी. वयस्कर माणसाने तिथे जाऊ नये, कारण खूप काळोख आहे आणि एक पायरी 2-2 फुटाची आहे, 1.5 ते 2 फुटाची, आणि अतिशय नॅरो. म्हणजे एका वेळेला एक माणूसच त्या पायरीवरनं उभा राहून वर जाऊ शकतो. त्यामुळे इतर लोकांनी तिथे जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांना हे जमेल, खात्री आहे, त्यांनीच हा प्रयत्न करावा. पण वरती गेल्यानंतर खूप सुंदर असं तुम्हाला अनुभूती मिळते. कळस एकदम तुम्हाला जवळनं पाहायला मिळतात. इथे रानगिधाडची घरटी आहेत वरती, असं तो गाईड मला सांगत होता. आणि तिकडे ते त्यांची स्वतःची पैदास निर्माण करत असतात आणि लोक कोणीही त्यांना मारत नाही, अडवत नाहीत. ह्या पूर्ण शहरामध्ये लोकांनी गायी ह्या मोकाट सोडलेल्या आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे गोठे बिठे अवेलेबल केलेले नाहीत. ज्याची गाय आहे ती त्याच्या समोरच्याच एरियामध्ये फिरत असतात आणि लोक त्यांना आपल्या घरात उरलेलं सुरलेलं बऱ्यापैकी त्याला खाऊ घालतात, दान धर्म म्हणून पण खाऊ घालतात. आणि अशा प्रकारे त्यांचं संगोपन होत असतं. इथे तुम्हाला कुठलंही नॉन व्हेजिटेरियन फूड मिळणार नाही. हा संपूर्ण प्रदेश व्हेजिटेरियन असून ह्या लोकांना नॉन व्हेजिटेरियन हा शब्द देखील माहिती नाही आहे. त्यामुळे त्यांना शाकाहारी और बिना शाकाहारी असं तुम्हाला उल्लेख करून प्रत्यक्ष सांगावं लागतं, तेव्हा त्यांना ते नॉनव्हेज कळतं. आणि लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत. बहुतेक भाषा त्यांची मारवाडी स्वरूपाची आहे, परंतु हिंदी छान बोलतात आणि तुम्हाला ते व्यवस्थित कोऑपरेट करतील. ह्या सनसेट हॉटेलमध्ये तुम्ही येऊन राहू शकता. अतिशय सुंदर सोय आहे. 1400 रुपयामध्ये 3 बेड ऑक्युपन्सी आहे विथ AC. आणि खूप सुंदर ट्रिप झाली ही आमची.